प्रेक्षकांचं पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करूया। मैदानामध्ये द्वंद्वाला चालू होती सुरुवात। आपण पाहतोय नांदगाव संघानं पहिल्या फेरीमध्ये एक विजय मिळवला, त्यानंतर द्वितीय फेरीमध्ये प्रवेश मिळवला। तसेच आपण पाहतोय त्यांच्या समोर खेळत असताना कोरावळे संघ एका संघाला परास्त करून द्वितीय फेरीमध्ये दाखल झालेले हे दोन संघ। सामन्याला सुरुवात, पंचांचा हिरवा कंदील, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय। 4 षटकांचा हा सामना, पहिलं षटक मार्गस्थ। स्ट्राइक वरती हरेश, पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू बघायला मिळाला। हरेशला मात्र या चेंडूचा कुठल्याही प्रकारचा अंदाज नाहीये। निर्धाव स्वरूपाचा चेंडू, आश्वासक सुरुवात करत असताना गोलंदाजी मार्क वरती योगेश, ज्यानं आज सकाळच्या सत्रापासून प्रभावित केलंय। या वेळेस सुद्धा पहिलं षटक हाताळतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक, आणि या षटकामध्ये एक चांगला चेंडू पाहिला, पहिल्या चेंडूवरतीचा निर्धाव चेंडू येतोय। स्ट्राइक वरती हरेश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय अन्सार आणि हरेश ही जोडी नांदगाव संघासाठी सलामी करताना बघायला मिळते। राईट आर्म राउंड द विकेट, हा चेंडू उर्पी चेंडू आहे, फटका चांगला बघायला मिळतोय। लॉकटेड हिट, चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना मात्र शेवटच्या मुवमेंटला चेंडूला अडवण्यात यश आलंय का, हा सुद्धा एक प्रश्न असेल निश्चितच। पंचांचा इशारा आपल्याला येईल। हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, या सामन्यातला हा पहिला चौकार। नांदगावच्या सर्व फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे। भगवानजी आलम साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे। नांदगाव संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी ही सुवर्ण संधी, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आदरणीय भगवानजी आलम साहेब यांच्या वतीनं। नांदगाव संघ यावेळेस आपण खेळताना पाहतोय आदरणीय दहिवली गावचे आमचे प्रत्येकजी कडव साहेब यांच्या वतीनं सुनील साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि संघासाठी शुभेच्छा आल्यात। 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला मित्रांनो आहे। 4 षटकांचा सामना, पहिलं षटक मार्गस्थ, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज हरेशच्या बॅट मधनं, हा दुसरा धमाका। गोलंदाज योगेश, पहिला चेंडू मात्र संयमानं खेळला फलंदाज प्रतिक्र हरेशनं, त्यानंतर हे दोन मोठे फटके आले हरेशच्या बॅट मधनं। बॅक टू बॅक 2 प्रहार यावेळेस आले आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते 8 या आकड्यावरती। नांदगाव संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आणि सुरुवात मात्र आश्वासक करून देत असताना हरेश, ज्याच्या बॅट मधनं 2 मोठे फटके आले आणि आश्वासक सुरुवात निश्चितच आपल्या स्वतःची आणि संघाची सुद्धा। या वेळेला ऑफसाइडला शफल होऊन खेळलेला हा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड अत्यंत फास्ट आहे। हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, तिसरा चौकार। फलंदाज हरेशच्या बॅट मधनं आणि भगवानजी आलम यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय। फलंदाज हरेश साठी भगवानजी आलम यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय। जबरदस्त फलंदाजी, पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 3 प्रहार करत असताना गोलंदाज योगेश वरती चढवलेले हे आक्रमण। मित्रांनो चला, 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे, अन्यथा क्रुशियल मॅच आहेत, कुठल्याही प्रकारची पेनल्टी लागू नये अशा पद्धतीने मात्र खेळ करायचा आहे। गोलंदाज सज्ज योगेश, राईट आर्म ओव्हर द विकेट। या वेळेला बॅटची कडा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, जबरदस्त झेल, सोपा करत असताना कठीण झेलला टिपलाय झेल आणि फलंदाज झालाय फेल। हरेशची खेळी संपुष्टात।
नवीन फलंदाज मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती जात असताना संघाचा कर्णधार सुनील या वेळेस मैदानात एंटर होतोय. इनॅट नंबर 3 वरती आहे. गोलंदाजी चांगली कामगिरी म्हणावी लागेल. 3 चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलं. महत्वाचा फलंदाज जो सलामीसाठी आला होता हरेश, त्याला मात्र माघारी पाठवलं. या वेळेला अन्सार मोठा फटका खेळायचा होता, मात्र फुटवर्क व्यवस्थित झालं नव्हतं. चेंडूच्या रडार पर्यंत पोहोचला नव्हता. बॅट स्विंग झाली, मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतात 12 धावा. सुनील साठी खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चितच दहिवलीचे प्रतीक कडव यांच्याकडून सुद्धा आल्यात आणि संघासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पहिलं षटक संपन्न. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मोहनला मात्र सावरावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धाबा वसूल केल्या. 2 फलंदाजांनी हरीशचा अडसर मात्र दूर केलाय. यावेळेस फलंदाज सुनील संघाचा कर्णधार आहे आणि महत्वाची भूमिका निश्चितच बजावावी लागेल. स्ट्राइक वरती सज्ज डावखुऱ्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज. मोहनचा चेंडू अपसाइडला शपलवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. पहिला चेंडू निर्धाव येत असताना पहिला चेंडू निर्धाव खेळला सुनीलनं. गोलंदाज मोहन अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक दुसरं. 4 षटकांचा हा सामना आणि त्यातील दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती मोहन. पहिला चेंडू कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. पुन्हा एकदा सज्ज उजव्या हाताचा गोलंदाज. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. या वेळेस स्विंग बघायला मिळाला. अगदी शरीराच्या जवळ आलेला चेंडू. अप्पर कट करायचं होतं, मात्र बॅटला एज घेतल्यानंतर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. सुनीलची खेळी संपुष्टात. मात्र ब्रेक लावलाय धावफलकाला. धावफलक स्थिरावलेलं 12 आकड्यावरती. सुनीलचा अडसर दूर केला. सुनीलला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानात. षटक क्रमांक दुसरं. अतिशय चांगली गोलंदाजी मोहन यावेळेस आपल्या संघासाठी करत असताना बघायला मिळतोय. फलंदाज अन्सार वरती मात्र मोठी जबाबदारी निश्चितच आहे. या षटकात चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. या वेळेस फटका बघायला मिळतोय फसलेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक सोपा झेल या वेळेस घेत असताना अन्सार. मोठा मासा गळाला लागतोय. अन्सार बॅक टू द पॅव्हेलियन.
कंबरड मोडून ठेवला. यावेळेस नांदगावच्या फलंदाजीची आपण पाहिली तर थोडीशी पडझड बघायला मिळतीये. 12 धाबांवरती धावफलक पोहोचले खरं, मात्र 3 गडी अद्यापर्यंत बाद झालेत. महत्वाचा फलंदाज अन्सार बाद झालाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी निश्चितच केली होती. यावेळेस नवीन फलंदाज मैदानात. नवीन फलंदाज शिवाजी आणि अनुराग ही जोडी मैदानामध्ये. मोहनचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी फलंदाज स्ट्राइक वरती अनुराग. हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांची अपेक्षा निश्चितच संघाला. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. डीप मिड विकेटला चेंडू कलेक्ट केलाय. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. एका धाबेवरती समाधान मानावं लागलं दोनही फलंदाजांना. दोनही फलंदाज एका बाजूला मात्र आपण पाहतोय अनुराग, एका बाजूला नवीन फलंदाज मैदानात शिवाजी. आपली एंड चेंज करत असताना स्ट्राइक चेंज होईल. यावेळेस आपल्याला स्ट्राइक वरती फलंदाज शिवाजी बघायला मिळेल. मोहनचं हे षटक क्रमांक 2 आपल्या संघासाठीच, स्वतःसाठीच पहिलं. अतिशय चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे. नवखुरे हाताचा अतिशय चांगला गोलंदाज आहे. यावेळेस पॉइंटच्या बाजूने चेंडूला काढलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 2 धाबा धावफलकावरती निश्चितच जोडल्या जात आहेत. तिसऱ्या धाबेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. 2 धाबांवरती समाधान मानावं लागलं. फलंदाज आपण पाहतोय शिवाजीला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट निश्चितच म्हणावी लागेल. 2 धाबा यशस्वीरित्या जोडल्या धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचलं ते 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मोहनच्या षटकातला पुढचा चेंडू. शिवाजीसाठी यावेळेस सोडून द्यायचा प्रयत्न, मात्र हा अतिशय चांगला चेंडू वळण घेत आतमध्ये घुसत होता आणि कुठल्याही प्रकारे फलंदाजाला अंदाज आला नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 2 षटकांची समाप्ती मैदानामध्ये आपण पाहतो आणि 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी. केवळ 3 धावा खर्च केल्या मोहननं या आपल्या महत्वाच्या षटकामध्ये. षटक चालू होत आहे. आज तो गोलंदाज, ज्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी कोरावले संघासाठी या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा केली होती, तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी छोटा पॅकेट बडा धमाका गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. गोलंदाज भावेश. मगाच्या सामन्यामध्ये अतिशय देखणी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस सुद्धा महत्वाचं षटक त्याच्या हातामध्ये सोपावलंय. कर्णधारानं जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडेल हे सुद्धा पाहणं खूप औत्सुक्याचं असेल. याच दरम्यान आगमन झाले आदरणीय काळूरामजी घोलप साहेब. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. काळूरामजी घोलप साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. काळूरामजी घोलप साहेब व्यासपीठावरती उपस्थित होत असताना आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं स्पर्धेवरती असणारं प्रेम, आयोजकांवरती असणारं प्रेम यावेळेस आपल्याला बघायला मिळतंय. मान्यवरांनी व्यासपीठ खुलून गेलेलं. हीच श्रीमंती असते व्यासपीठाची, ही श्रीमंती असते आयोजकांची. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा निश्चितच वाढवली जाते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती भावेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली आणि या सामन्यामध्ये सुद्धा पहिला चेंडू अतिशय देखणा बघायला मिळाला. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला संधी देत नाहीये. स्ट्राइक वरती फलंदाज थोडासा फंबल. यावेळेस दबाव बघायला मिळाला गोलंदाजावरती. पुन्हा एकदा रिटर्न आपल्या क्रीज मध्ये येत असताना बघायला मिळेल. फलंदाज अनुज आणि शिवाजी जोडी मैदानामध्ये.
नांदगाव संघासाठी जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठी जबाबदारी या दोघांवरती आहे. या वेळेला पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारे फुटवर्क नव्हतं, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गडी बाद मोठा मासा गळाला. अनुजची खेळी संपुष्टात. चांगली गोलंदाजी सातत्यानं गोलंदाज आपण पाहतोय. भावेशच्या माध्यमातून हे षटक क्रमांक 3 आणि नांदगाव संघाला बॅकफुटवर पाठवणारी गोलंदाजी. अनुजचा अडसर दूर केलाय नवीन फलंदाज मैदानात. शिवाजीच्या साथीनं यावेळेस फलंदाजी करेल रोशन आणि शिवाजी. या दोन फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 4 षटकांचा सामना आहे मित्रांनो. कमीत कमी 40-45 धावा आपल्या सोबत असणं खूप गरजेचं. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच यावेळेस उचलून धरत असताना बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. अतिशय चांगली गोलंदाजी सातत्यानं भावेशच्या माध्यमातून इथून बघायला मिळतीये. बॅक टू बॅक 2 गडी बाद करत असताना आपण पाहतोय धावफलक स्थिरावलेलं. 15 या आकड्यावरती थांबलेली धावसंख्या. 3रं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज भावेश 3 चेंडू फेकले, अद्यापपर्यंत एकही धाव खर्च न करता 2 गडी बाद केले. बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत आणि आता मात्र हॅट्रिक वरती आहे. हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज गोलंदाज भावेश. छोटा तीर घाव करे गंभीर. यावेळेस बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. हॅट्रिक बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते, अपील केली जाते. कॉट बिहाइंड साठी पंच मात्र भीष्मासारखे तटस्थ. यावेळेस निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला. बॅक टू बॅक 4था निर्धाव चेंडू आणि या सामन्यामध्ये मात्र पकड मजबूत करत असताना गोलंदाजी करतोय भावेश आणि कोरावळेचा संघ. अतिशय चांगली गोलंदाजी, फिल्डिंग सुद्धा खूप सुंदर बघायला मिळतीये आणि मैदानामध्ये सामन्यावरती पकड निर्माण करत असताना उजव्या हाताचा गोलंदाज. यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळून काढले. ऑनसाइडला सीमारेषेच्या जबल चेंडूला अडवलं. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेसाठी रवाना. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा मात्र इथून निश्चितच धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 17 धावा आपल्याला बघायला मिळतात. कौतुक करावं तेवढं थोडं असेल या गोलंदाजाचं. केवळ वय वर्ष 15 आणि अतिशय चांगली गोलंदाजी सातत्यानं. छोटा पॅकेट निश्चितच मी म्हणतोय बडा धमाका. पुन्हा एकदा हा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळाले, या चेंडूची गुणवत्ता तपासली आणि त्यांनी वाईट घोषित केलंय. अवंतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 18 या आकड्यावरती जाऊन धावफलक निश्चितच पोहोचलं, पण या गोलंदाजाला मात्र कौतुक निश्चितच करावं लागेल. 15 वर्षाचा हा खेळाडू आणि कामगिरी मात्र एखाद्या मोठ्या खेळाडूला लाजवेल अशा पद्धतीची. अगदी कमी वयात कमी वेळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वावरती छाप सोडणारा हा खेळाडू. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, परफेक्ट टायमिंग, पुल केले, सक्सेसफुल, वंडरफुल फटका, षटकार. तिसरं षटक संपन्न. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतात 24 धाबा
आता मात्र नांदगावचा संघ थोडासा कमबॅक करताना बघायला मिळतोय. हा मोठा प्रहार आला, फलंदाज अतिशय बहरात येताना बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू होता, गोलंदाज आपण पाहिला भावेश, त्याच्या शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार बघायला मिळाला. 6 धावांनी धावफलक पुढे सरकलं. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 24 धावा. नांदगाव संघाची धावसंख्या. घनसाई स्पोर्ट्स नांदगाव विपक्ष त्यांना फाईट करतोय. फ्रेंडशिप कोरावळे संघ, या दोन संघादरम्यान चाललेली ही बिग फाईट मॅच. दुसऱ्या फेरीतील हा सामना अतिशय महत्वाचा आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये आपण सर्वजण आहोत. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 24 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. हायवे एंड कडून गोलंदाज पिंकेश, हा सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे. सकाळच्या सत्रात प्रभावित केलाय आणि यावेळेस सुद्धा मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. अरविंद आणि शिवाजी ही जोडी मैदानामध्ये आहे. अरविंद ज्याच्या बॅटमधनं निश्चितच धाबांची गरज आहे. संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा अरविंद कडून. अतिशय नामवंत खेळाडू आहे आणि समोर तितक्या साखळीचा बॉलर सुद्धा. पहिला चेंडू ओव्हर पिच, फटका चांगला बघायला मिळतोय. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. फलंदाज अरविंदच्या बॅटमधनं या 4 धावा आल्या. धावफलक गतिमान होतोय. 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. गोलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पाडलं, शॉर्ट मिटिंग घेण्यास भाग पाडलं आणि यावेळेस पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज पंकेश. गोलंदाजी मार्क वरती सज्ज. उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या डावीकडून जात असताना स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय अरविंद. आक्रमक फटका पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर कमबॅक केलाय. टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से यावेळेस देत असताना गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती 4 धाबा आल्या. गोलंदाजानं सांगितलं, मित्र तू जर शेर आहेस तर मी सुद्धा सव्वा शेर आहे. या चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि फलंदाजाला मात्र थांबवून ठेवलाय. षटकातला पुढचा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज पिंकेश. अरविंद साठी यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जाताना बघायला मिळतोय. नशिबाची साथ निश्चितच मिळाली. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या चेंडूवरती नाट्यमय घडामोड निश्चितच बघायला मिळाली. चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र क्षेत्ररक्षकांपासून दूर राहिलाय. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. धावफलकावरती नांदगाव संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 4थं षटक, शेवटचं अंतिम षटक आणि निर्णायक षटक मार्गस्थ आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. पूल करायचा प्रयत्न मात्र अगदी शरीराच्या जवळ आला. शॉर्ट ऑन पूल केलं आणि 2 धावा इथून जोडल्या धावफलकामध्ये. चांगली फलंदाजी. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर मात्र ठेवली आणि यावेळेस बॅटला कनेक्ट केलंय. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सिंगल डबल वरती भर देत असताना, अनुभवाचा वापर करत असताना अरविंद यावेळेस सेट आहे आणि आता मात्र फायर करावं लागेल. शेवटचं षटक, 4थ्या क्रमांकाचं षटक आणि षटकातले 2 चेंडू शिल्लक. पिंकेचा चेंडू ऑफसाईडला शफल होऊन ऑनसाईडला खेळून काढलाय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू लपवला. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, चेंडूला अडवलाय. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा निश्चितच येताना बघायला मिळतील. एकेरी दुहेरी धाबेवरती समाधान मानताना, एकेरी दुहेरी धाबेनं धावफलक हलत ठेवताना चांगली फलंदाजी सातत्यानं दाखवतोय मैदानामध्ये अरविंद. मोठ्या फटक्यांसाठी निश्चितच वंचित ठेवलं जात आहे, मात्र एकेरी दुहेरी धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. धावफलक जाऊन सरकलं पुढं 34 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सज्ज, मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. झेल पकडण्याची संधी निश्चितच नाही, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाहीये. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. 2 धावा या चेंडूवरती निश्चितच येतील. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतं, ते इथून संपन्न झालं. पंचांचा इशारा, पूर्वार्ध समाप्त झालाय आणि धाव फलकावरती जर आपण पाहिलं तर नांदगाव संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती.
24 चेंडू 37 धावांचं आव्हान. महत्वाची मॅच. या मॅच मध्ये जर विजय मिळवला तर मात्र आव्हान कायम राहील. या मॅच मध्ये जर पराभव पत्करावा लागला तर मात्र आपला गाशा गुंडाळावा लागेल. नांदगाव विपक्ष कोरावळे अशी मॅच. 24 चेंडू 37 धावांचं आव्हान. हे आव्हान कशा पद्धतीनं पेललं जाईल, या मैदानावरती काय चित्र घडेल, या सर्व घडामोडीचं धावतो वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक निखिलजी ठोंबरे सर. आतमध्ये नांदगाव उभे होतो. विनंती असेल टॉस साठी शिरगाव संघाचा कॅप्टन शिवप्रेमी शिरगाव आणि साई स्पोर्ट टोकावडे संघाचा कॅप्टन टॉस साठी येणं गरजेचं राहील. साई स्पोर्ट टोकावडे संघाचा कॅप्टन आणि शिवप्रेमी शिरगाव संघाचा कॅप्टन आपल्या समेत जॉईंट होत आहेत सचिन चोरगे सर, जे सातत्यानं खूप चांगली कामगिरी क्रिकेट क्षेत्रामध्ये करताना पाहायला मिळत आहेत आणि पोलीस दलामध्ये देखील कार्यरत आहेत, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम या मुरबाड नगरीमध्ये होत आहे. सार्थ अभिमान आहे या मुरबाड नगरीचा सचिन चोरगे अर्थात मेजर. चला विनंती असेल टोकवडे संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी येणं गरजेचं राहील. आमच्या बरोबर सचिन चोरगे सर जे मात्र जॉईंट होत आहेत, त्याचबरोबर साई स्पोर्ट टोकावडे संघाचा कॅप्टन देखील आमच्या बरोबर जॉईंट होतोय आणि आता आपण करतोय टॉस. वसंतदादा गडगे यांना विनंती करतो, दादा आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण करतोय या मॅचचा टॉस. टॉस मैदानामध्ये जे मात्र करतोय अप्रतिम अशी कामगिरी दोन्ही संघांची पहिल्या सामन्यामध्ये राहिली. टॉस आता आपण करणार आहोत छापा आणि छापा हा कॉल होता आणि तो आता लागलाय साई स्पोर्टच्या बाजूने. टॉस जिंकलाय. ज्यावेळेस तुम्ही शिरगाव या संघाच्या विरोधामध्ये खेळतायत, 4 षटकांचा सामना आहे, काय निर्णय? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलाय. किती वेळा सामना झालाय तुमचा शिवप्रेमी शिरगाव या संघाविरुद्ध? शिरगाव विरुद्ध पहिल्यांदाच सामना आहे आमचा. शिरगाव विरुद्ध पहिलाय. सचिन सरांच्या विरोधात किती आहे? पहिल्यांदाच आहे. ओके, नक्कीच, कारण सातत्यानं ओपन क्रिकेटमध्ये सचिन सर असतात आणि क्रिकेटच्या स्पर्धा असतात, तिथे शिवप्रेमी शिरगाव संघ म्हटलं की सचिन चोरगेंचं नाव येतं. आता आपण जातोय सचिन सरांकडे. सचिन सर, टॉस तर मैदानामध्ये पराभूत झालेत, प्रथम बॅटिंग करायचे. तुम्ही टॉस जिंकले असते तर टोकावडे संघाच्या विरोधात काय निर्णय होता? प्रथम पहिल्या सामन्यामध्ये मी विसरलो होतो. खूप खूप धन्यवाद द्यायचे बाकी राहिले होते माझे. सुनील माळी क्रीडा मंडळ सर्व आयोजक आणि नियोजक मान्य श्री सुनील सर, नकुल सर, कैलास भांडे सर आणि सर्व जे मंडळाचे अध्यक्ष आहेत, सर्व जे श्रमिक आहेत ज्यांनी खेळपट्टीला सुद्धा सहाय्य केलं, अंपायर्स असतील, स्कोरर असतील, लाईव्हचं प्रशिक्षण करणारे आपले 10 क्रिकेट टीम असेल, सर्वांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी खूप चांगलं मुरबाड तालुक्यामध्ये नियोजन केलंय आणि अतुलनीय असं उच्च दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो गेले 8 दिवस. आणि आम्ही सध्या जर नाणेफेकी जिंकली असती प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. माझे मित्र सहकारी मित्र आहेत श्री, हे म्हणतात आमची पहिली लढत आहे, पहिली लढत नाहीये. ज्यावेळेस ते चेरोलीकडनं बिलॉंग करायचे, कित्येकदा आम्ही खेळलेले समोरासमोर खेळलेले आहेत, चांगला खेळ आहे त्यांचा. आता मात्र ते टोकावडे संघाकडनं एक गाव चं प्रतिनिधित्व करतात आणि निश्चितच चांगला दर्जा वाढवला त्यांनी टोकावडे संघाचा. बेस्ट ऑफ लक, चांगला खेळ करतील ही अपेक्षा आणि आम्ही आमचा चांगला खेळ करू. जो चांगला खेळेल तो निश्चितच जिंकेल. नाही, नक्की. ज्यावेळेस सचिन चोरगे यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो, ज्यावेळेस ते टॉस साठी येत आहेत ना, ते विशेषतः स्वतःच्या टीमचं कमी आणि दुसऱ्या टीमचं जास्त कौतुक करत असतात. ही पहिली वेळ नाहीये, सातत्याने ज्या वेळेस मुरबाडमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असतात ना, ते आपल्याला पाहायला मिळतं. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे, चांगली कामगिरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. टॉस मैदानामध्ये जिंकला टीम टोकावडे संघाने प्रथम घेतलाय क्षेत्ररक्षण शिरगाव या संघाच्या विरोधात. धन्यवाद. त्याचबरोबर आता सुनील बांगर सर आणि त्याचबरोबर राहुल सोमने यांचं आगमन होत आहे या स्पर्धेच्या वतीनं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत, हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. स्कोररच्या भूमिकेत आज मला वाटतं 6वा स्कोरर आमच्या बरोबर जॉईन झाला. विशेषतः सर्व स्कोररचं सहर्ष असं स्वागत. आणि आता जे स्कोरर आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द
बेस्ट बॅट्समन साठी जे पारितोषिक आम्हाला लाभलंय एक बॅट असे हिरामन भगत जे मात्र स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर येतोय अप्रतिम असा फटका चौकार. सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये कोरावले संघाची. निलेश आणि जितू ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. कशा प्रकारची कामगिरी या दोन खेळाडूंची राहील यावर भरपूर निर्भर आहे. 37 धावा नांदगाव संघाला जे मात्र डिपेंड करायच्या. भन्नाट वेग एष्टी रक्षण इथे खराब होतं परंतु त्याचा जास्त तोटा मिळणार नाही या टीमला. चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव येताना जो मात्र पाहायला मिळतोय अप्रतिम अशी गोलंदाजी. अचूक टप्पा अचूक लाईन लेन जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. डीजे पापड थोडासा आवाज वाढवलं तर खूप चांगलं होईल. गोलंदाजी भन्नाट करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अनुजला ज्याने पहिल्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. इथे ओहो लाजबाब पंचांकडे लाऊड अपील जोरदार अपील परंतु उत्साह जास्त विश्वास इथे कमी पाहायला मिळतोय. अप्रतिम बॉल आणि इथे चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉल. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय मैदानामध्ये अनुज. पहिला चेंडू खराब होता त्यावर 4 धावा आल्या परंतु तदनंतरचे 2 चेंडू एवढे भरधाव वेगाने गेले ना फक्त यष्टीरक्षक ते काम आपलं चोखपणे करतोय. अप्रतिम चेंडू राहिला. 37 धावा डिपेंड करत असताना तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. दुसऱ्या बाजूला कोरावले संघ आक्रमण करावं लागेल. अनुष्ता या इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगाने टाकलाय. वेग भरपूर आहे परंतु नियंत्रण नाहीये आणि तेच दर्शवलं पंचाने. हा चेंडू येतोय अवांतर वाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर 37चा पाठला करत असताना टीम कोरावले आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय जितू धुमाळला ज्याने मागच्या इनिंग मध्ये धुमाकूळ घातला आणि या मैदानावर कोरावले संघाला वर्चस्व मिळवून दिलं. असा जितू धुमाळ नॉन स्ट्रायकर एंडवर. अनुज तयार होता. इथे काय चेंडू टाकलाय. फरधाव वेग अप्रतिम गोलंदाजी. लाईन आणि लेंथ अतिशय चांगली राहतीय गोलंदाजाची आणि हा चेंडू देखील भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. यष्टीरक्षक देखील खूप चांगली कामगिरी करतात. एवढा वेग ना गोलंदाजाला की यष्टीरक्षक देखील ज्यावेळेस बॉल कलेक्ट करतात बॉल सोडला जातोय हाताला पुन्हा एकदा 2 हात समान करताना पाहायला मिळत. गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनुजला. अनुजचा बॉल फुल टॉस. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर 1 धाव इथे येताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वाऱ्याच्या वेगानं 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर 7 ऑन द बोर्ड. 37चं टार्गेट आहे ते चेस करण्यासाठी टीम इथे सज्ज आहे. टीम कोरावले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नांदगाव 36 बनवल्यात आणि 37 इथे मात्र डिफेंड करायच्यात. ते कशा प्रकारे वाचवल्या जातील की दुसऱ्या बाजूला कोरावले संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतोय ते देखील पाहायचं. अतिशय चांगली अशी गोलंदाजी मैदानामध्ये अनुजची राहिली. स्ट्रायकर एंडवर फलंदाज तयार आहेत. निलेश शॉर्टेज बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे धोका होऊ शकतो. इथे खतरा फेकी खराब आणि त्या फेकीचा पुरेपूर फायदा या बॉलवर येताना पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचेल 3-9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. संधी मिळेल डीजे ऑपरेटरला. 18 चेंडूंमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतोय. हरीशच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचे 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. नांदगाव आणि त्यांच्या विरुद्ध येथे फाईट करत असताना आपल्याला टीम पाहायला मिळते कोरावले. वेळ सर्वात महत्वाची आहे. 4 षटकांसाठी तुमच्याकडे मॅक्झिमम 20 मिनिटाचा वेळ आहे. त्या वेळामध्येच तुम्हाला 30 षटक देखील कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर. हरीशच्या हातामध्ये चेंडू आहे. 18 बॉल आणि 28 धावांचं टार्गेट मैदानामध्ये जे मात्र आहे.
अप्रतिम आयोजन, दर्जेदार नियोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचं भगवा चषक आणि या भगवा चषकाचा आजचा 8वा दिवस. 9 दिवसाची ही क्रिकेटची स्पर्धा. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस तो मात्र आपल्याला पाहायला मिळणार. उद्या ठीक 8 वाजता पहिला बॉल पडेल याची सर्व संघांनी नोंद घ्या. सुरेख प्रकारचा चेंडू बिग हिट इथे केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बन गया दर्शक. जितू धुमाळचा धुमाकूळ सुरू आहे. षटकार झाली माझी दैना दैना रे तिच्या विना तू धुमाळच्या बॅट मधून येतोय. षटकार आला आणि षटकार इथे शंखनाद करणार हा षटकार आहे. संघाची धावसंख्या 15. अजूनही विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. शेवटचे 17 चेंडू शिल्लक. 17 चेंडू आणि 22 धावा. कोरावले संघ अप्रतिम कामगिरी मैदानामध्ये करतोय. जितू धुमाळ मैदानामध्ये धुमाकूळ घातला. इथे फुल टॉस. यष्टीरक्षण खरा परंतु पॅकअप चांगला आणि पंचाने तेच दर्शवलं. इथे वाईटच्या रूपाने एक सिंगल द्या. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचेल ते आता 16 या धावसंख्येवर. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळतात. अप्रतिम कामगिरी कोरावले संघाची राहिली. दर्जेदार फलंदाजीचा नजराणा तो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला चेंडू पंचांचा अभ्यंतरचा इशारा. वाईट बॉल आणि वाईटच्या रूपाने अजून एक धाव येते. संघाची धावसंख्या वाढेल. 17 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळणार. 8 वाजता उद्या सकाळी रिपोर्टिंग आहे. गुरवली टीम आणि त्यांच्या विरोधात कुकसे. 8 वाजून 15 मिनिटांनी आपण टॉस करणार आहोत आणि 8 वाजून 20 मिनिटांनी पहिला बॉल पडेल याची मात्र नोंद घ्या. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल हरवळ पद्धतीने चेंडू जो मात्र खेळला. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल इथे येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवर. 18 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरा मार्गस्थ आहे. षटक 4 षटकांची ही लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यानंतर देखील बिग फाईट. साई स्पोर्ट टोकावडे आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी शिरगाव. इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला आणि पाहता पाहता साज बाज और ये ताज 3 धावा ज्या मात्र धाव फलकावर ऍड होतील. 3 धावा पळून पूर्ण आहेत आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली. 21 धावा. 21 ऑन द बोर्ड. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता एकच धाव या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. विशेषतः या स्पर्धेमध्ये जीवनाची अतिशय दर्जेदार व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली. अनंत धोंडू भगत यांचं मी विशेष कौतुक करेल. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला. चांगल्या दर्जाचे आचार्य आणि चांगल्या दर्जाचं जेवण. सर्व आयोजक कमिटी असेल आणि सर्व लाईव्हचे ऑपरेटर असतील, स्कोरर असतील, समालोचक असतील, त्यांच्यासाठी जेवणाची खूप चांगली व्यवस्था त्यांनी केली. त्यांचा विशेषतः आभार असतो. गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 22 धावा आहेत. 22 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल पॅडवर आदळतोय. पंचांकडे जोरदार अपील झाला. पंचांकडे जोरदार अपील.
शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी टीम कोरावलेला रिंग्स डॉली मैदानाच्या आतमध्ये जाते आणि संधी मिळेल डीजे ऑपरेटरला. आता गोलंदाज तयार होतील. अन्सार शेख गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी आवश्यकता ती 15 धावांची. टीम कोरावलेला जितू धुमाळ आपण मैदानामध्ये पाहतोय. जितूच्या बॅटमधून मोठाले फटके येतील का ते देखील पाहिजे. दुसऱ्या बाजूला एखादी विकेट डॉट बॉल येतील का ते देखील पाहिजे. मॅच रंगात आली आहे. भगवा चषकाच्या थरार जो मात्र रणसिंगेला पोहोचलाय. उद्या प्रत्येकाचे स्वप्न जे मात्र पूर्ण होणार आहेत. 8 संघ जे मात्र क्वालिफाय होतील त्यांचं मात्र प्रत्येकाला एक मानाचा आणि सन्मानाचा करंडक जे मात्र त्याच्या गावामध्ये जाणार. 6 संघ ऑलरेडी बक्षीस पात्र फेरीत पोहोचलेत. आज 7वा जाईल आणि क्वार्टर फायनल जे मात्र बाकी आहे गुरवली आणि कुकसे ती उद्या ठीक 8:30 सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अन्सारच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंड वर बॅट्समॅन आपण पाहतोय जितूला. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम बॉल राहिलाय. चेंडू इथे डॉट येतोय. चेंडू निर्धाव येतोय. अप्रतिम चेंडू. लाजबाब चेंडू अन्सारच्या माध्यमातून. प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक येणारी विकेट इथे नांदगाव संघाचं वर्चस्व गाजवेल. येणारा प्रत्येक षटकार येणारा प्रत्येक चौकार इथे पुन्हा एकदा कोरावळे संघाचं वर्चस्व आतापर्यंत राहिलं ते वर्चस्व वाढवेल. वेळ वाचवणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पण आता चेक करतायत बॉल काय निर्णय येतोय ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर अन्सारच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय जितूला. 11 बॉल आणि 15 धावा हे समीकरण. फुलटॉस फुल 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 टोल. जितू धुमाळच्या बॅटमधून येणारा नेत्र दीपक षटकार. आता इक्वेशन 10 चेंडू आणि 10 धावा. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. फुल टॉस अन्सारचा आणि अन्सारचा चेंडू फुल टॉस जसा आला तसा पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 3:45 वाजलेत. अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे. त्यामुळे वेळ वाचवणं खूप महत्वाचं राहील. वेळ वाचवणं गरजेचं राहील याची मात्र नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. अन्सारच्या हातामध्ये चेंडू आहे. इथे टाकलेला बॉल हळूहळू पद्धतीने चेंडू जो मात्र खेळाई क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत घेतलेले एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 29 धावा. 29 धावा धावपलिकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्ग असते. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता टीम कोरावळेला नांदगाव. सॉरी 8 धावांची आवश्यकता आहेत. 9 चेंडू शिल्लक. 37 धावांची आवश्यकता आहे. बिग हिट केला. आडव्या पॅटना फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि होतय विकेटचं पतन. फलंदाज बाद.
मैदानामध्ये कॅच पकडला आणि त्यासाठी भगवान आलम यांच्या वतीनं 200 रुपयाचं प्राइज आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा आहेत. आता इक्वेशन आहे 8 चेंडू आणि 8 धावा, हे समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. नितेश बाद झाले. नितेशच्या बॅट मधून एक चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळाला, 2 डबल पाहायला मिळाला, 2 ट्रिपल पाहायला मिळाला आणि 1 सिंगल बाद होतोय. आता न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मिलिंद, ज्या मिलिंदने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. इथे जितूसाठी हा बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळला. 1 सिंगल येते या बॉलवर, 1 धाव आली. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि भरवाईच्या विजयासाठी 7 धावा. जितू काहीसा ट्रबल करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आहेत, 7 धावांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी टीम कोरावलेला. नक्कीच 1, 2 आणि 3 सागर कापडी, सुनील बांगर, सुनील माळी एका फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्यामध्ये आहे आता ज्याने मुरबाड क्रिकेटचं नाव खऱ्या अर्थानं रोशन करायला धरलं असा खेळाडू राहुल सोमने. त्याच्या देखील आडनावामध्ये यस आहे आणि यस माझ्यासाठी लक्की आहे. असे सर्व मान्यवर आपण व्यासपीठावर पाहू शकता एक फ्रेम मध्ये आहे. तर सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठाणे जिल्ह्यामध्ये जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे समालोचन करण्याची संधी ज्या 3 व्यक्तिमत्वांमुळे लाभली आहे, असे 3 व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत. सुनील माळी सर आहेत या स्पर्धेचे आयोजक, सागर कापडे आहे मुरबाड एक्सप्रेस आणि सुनील बांगर आहेत भुवनचे, ज्यांनी 2 दिवसापूर्वी हे मैदान गाजवलं. माही 11 भुवन संघासाठी खूप चांगली कामगिरी, ज्या टीमला स्पॉन्सर केलं होतं आमच्या अंकुश बांगर सरांनी. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. काय बोलतोय तर लय भारी सेटलमेंट होईल. याच्या नंतरची मॅच आहे ना ती पूर्ण मी करतो आणि तुम्ही क्वार्टर फायनल पूर्ण करा, ती झाल्यावर मी जातो. मग चालेल ना? रिटायर्ड हड होतात. विनंती असेल चला. 7 चेंडू 7 धावा आहेत. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. बॅट्समॅन मैदानामध्ये आता दाखल होतील पिंकेश. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता टीम कोरावलेला विजयासाठी.
7 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये पिंकेश आलेत. स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळतील. मिलिंद 7 चेंडू 7 धावा. ज्या प्रकारची इनिंग मैदानामध्ये खेळली जितूने, जितूसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये जितूने केला, 2 षटकार जितूने खेळले, रिटायर होऊन मैदानाच्या बाहेर येतात. आता न्यू बॅट्समन पिंकेश आहेत. 7 चेंडू आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर अन्सार. 7 चेंडू 7 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर. भगवा चषकाचा थरार. सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय 2 मातब्बर संघांमध्ये. इथे टाकलेला बॉल स्क्वेअर कटचा लाजवाब फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी, परंतु तिथे कव्हर केलं क्षेत्ररक्षकाने. 2 धावा या बॉलवर येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र नकार दिला. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. 32 या धावसंख्येवर विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. तर 6 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य त्यांचा आम्ही नामोल्लेख करतोय. मान्य श्री उमेशजी धुमाळ साहेब, हॉटेल साईराज यांच्या वतीनं 36,000 रुपयाचं प्राइज या स्पर्धेसाठी आलंय. तदनंतर अध्यक्ष धर्मवीर ट्रस्ट मुरबाड तालुका रामभाऊ दुधाळे यांच्या वतीनं 21,000 रुपये. युवासेना युवा अधिकारी मुरबाड विधानसभा किरण शेठ शेलवले यांच्या वतीनं 18,000 रुपये. व्हेजिटेबल सप्लाय आंबेळे खुर्द किशोर शेठ माळी यांच्या वतीनं 20,000 रुपये. वन अधिकारी मुक्काम पोस्ट आंबेले खुर्द जगन शेठ गडगे यांच्या वतीनं 15,000 रुपये. अप्पा गुडे यांच्या वतीनं 5,000 रुपये. विधानसभा संघटक आहेत मुरबाड विधानसभा. कासमबाई शेख यांच्या वतीनं 5,000 रुपये. प्रोप्रायटर आहेत फेमस मटन शॉप सरळगाव. तुषार चोरगे कुठे असतील तर सचिन चोरगे सरांशी संपर्क करा. तदनंतर वसंतदादा गडगे 1,000 रुपये माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड यांच्या वतीनं लाभलेत. तदनंतर सुरेशजी गडगे साहेब ज्यांच्या वतीनं 1,000 रुपये या स्पर्धेसाठी आलेत. ज्येष्ठ नागरिक आंबेळे खुर्दचे आहेत. त्यांच्या वतीनं हे प्राइज या स्पर्धेसाठी लाभतंय. तदनंतर मॅनोश पोरीगर क्रिकेट प्रेमी मुंबई यांच्या वतीनं 1,100 रुपयाचं प्राइज. तदनंतर रमेशजी हरड यांच्या वतीनं 2,000 रुपये. उद्योजक सरळगाव. बाळामामा म्हात्रे यांच्या वतीनं 11,000 रुपये. धर्मवीर ट्रस्ट अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य, त्यांच्या वतीनं लाभलाय. कांतीलालजी कंठे यांच्या वतीनं 5,000 रुपये. मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख. प्रदीपजी शिरोसे यांच्या वतीनं 10,000 रुपये. उद्योजक आहेत उमरोली खुर्द. तदनंतर नारायणजी गवाळे यांच्या वतीनं 1,100 रुपये. शरदजी मारसे यांच्या वतीनं 1,000 आणि तुळशीरामजी भांडे यांच्या वतीनं 10,000 रुपये. 4 चेंडू आहेत. 2 धावांची आवश्यकता. त्याचबरोबर ज्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं विशेष सन्मान केला, चंद्रकांतजी गडगे साहेब यांच्या वतीनं 2,100 रुपये या स्पर्धेसाठी येत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत, हार्दिक अभिनंदन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सुनील शेवटचे आता 4 चेंडू आहेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. सुनील माळी सर, 4 चेंडू 2. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जे मात्र तयार होतात. कशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये केली जाते ते देखील आपल्याला पाहायचं. सुनीलचा बॉल फटका इथे चांगला आणि टीम कोरावले हा संघ दाखल होतोय 3ऱ्या फेरीमध्ये. अप्रतिम कामगिरी राहिली आहे जितू धुमाळ आणि कंपनीची. कॉंग्रॅच्युलेशन टीम कोरावळे. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. साई स्पोर्ट टोकावडे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. शिवप्रेमी शिरवा. नक्कीच तुषार मात्र इन आहेत.